अरे बापरे, मग काय भावानं कायचा व्यवसाय चालू केला रे? आंबेवाला आंबे. जय महाराष्ट्र भावानं, मी तुमचा लाडका मंकाय भावा. 3 वाजता कंपनी मधून सुटला आणि भाऊनं पकडलं. लय दिवस झाले म्हणे तू आपल्याला गुलीगत धोका देऊ राहिला म्हणे. आज नाही सोडणार म्हणे भाऊ तुला. चल रे बा म्हणलं, देतो काढून तुझ्या स्कूटीचा व्हिडिओ. मग कंपनी जवळ आम्ही एक लोकेशन पाहिलं आणि भाऊचा व्हिडिओ खतरनाक पैकी काढून दिला. भाऊ म्हणलं तुझं तर काम झालं, चल म्हणलं मला आता माझ्या माईजवळ सोडून दे. मग माईजवळ भाऊनं सोडून दिलं, मुकेशला घेतला आणि आम्ही निघालो कारेगावकड. आता आम्हा दोघांना घ्यायचं होता बूट. ते कसं आहे ना, आपण विकत नाही घेत, कंपनीकडून फुकट भेटते ना, मग गायला सोडायचं. ते बूट भेटत होतं गोडाऊन वरती आणि आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन नव्हतं माहित गोडाऊनचं. त्याला पायत पायत अशा जागी पोहोचलो, तिथून समोर रस्ताच नाही. मग आपल्या भावाने केला मित्रमंडळीला फोन आणि कुठं लोकेशन आहे तेवढं विचारून घेतलं. तरी पण विचारपूस करत आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी. गेलो भाऊ, पहिले तर हस्ताक्षर केले आणि त्यानंतर काकांना दाखवले आम्हाला बूट. मला लागत होता 8 नंबर. मग तुमच्या भावाने 8 नंबर बूट घेतला आणि बूट घेतल्यानंतर तुमचा भाऊ पा काय करते, आंबेवाला आंबे. मग आम्ही दोघांना बुट घेतले आणि सरळ आलो रांजणगावला. मुकेश भाऊला बस स्टॉप वरती सोडून दिलं आणि मी आलो सरळ आपल्या रूम वरती. रूम मध्ये आलेल्या कपिल म्हणते काय आणलं, घे म्हणलं तुझ्यासाठी गिफ्ट आणलं. त्यानंतर मी तयारी केली. कसं आहे ना, तुमचा भाऊ चोंग्यासारखा दिसू राहिला, जरा लुक चेंज करू म्हणलं. मग आम्ही सरळ आलो श्याम मेन्स पार्लर मध्ये. इथं येताच आपला नंबर लागला. दादाला म्हणलं तुम्ही कसं करता तेवढं माहित नाही, पण आपण खतरनाक दिसलो पाहिजे म्हणलं. दादानं काय केलं काय माहित, पण तुमच्या भावाची कटिंग झाल्यानंतर तुमचा भाऊ हिरो दिसू राहिला. आता काका आणि दादा आपले डेली व्हिडिओ बघतात, म्हणजे आपले प्रेमाचे माणसं. मग त्याला टाटा बाय बाय केला आणि आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. तर काम होतं पण ते दादाच नव्हते. मग अजून दुसऱ्या ठिकाणी गेलो, तेवढ्यात आपला प्रेमाचा माणूस भेटला. हो, असंच प्रेम असू द्या भावांनो. एक दिवस नक्कीच आपण रांजणगाव मध्ये मग काय भावा हे नाव गाजू. आम्ही इकडून तिकडं तिकडून इकडं नुसतं फेऱ्या मारत होतो. शेवटी एका ठिकाणी थांबलो आणि बैलगाड्या शिरत बघत बसलो. तर आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत मग काय भावा.